नमस्कार बालमित्रांनो, गोष्टींची पेटी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. एका चुकीमुळे सोनं वरदान नाही तर शाप बनलं. ऐकायची आहे का ही गोष्ट? चला तर मग. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे जादूचे जाते. एक छोटंसं गाव होतं. त्या गावात रामू नावाचा प्रामाणिक माणूस राहत होता. तो खूप गरीब होता. त्याचं छोटंसं मातीचं घर होतं. त्या घरात रामू आणि त्याची पत्नी आनंदाने राहत होती. रामू रोज जंगलात जाऊन लाकडं तोडून आणायचा. एके दिवशी नेहमीप्रमाणे रामू जंगलात लाकडं तोडण्यासाठी कुऱ्हाड घेऊन जातो आणि जंगलात लाकडं तोडत असतो. त्याचवेळी एक साधू जंगलातून जात असतो. त्या साधूला रामू लाकडं तोडताना दिसतो. त्या साधूला बघून रामू साधूला नमस्कार करतो. साधूला रामूची मेहनत बघून दया येते. तो त्याला आशीर्वाद देतो आणि त्याला एक जाते देतो आणि सांगतो, रामू, हे जादूचे जाते आहे. तू जे मागशील ते तुला देईल. पण लक्षात ठेव, थांबवायचं असेल तर म्हणायचं, थांब रे थांब जादूच्या जात्या. रामू आनंदाने जादूचे जाते घेऊन घरी जातो आणि आपल्या पत्नीला दाखवतो आणि दोघं जात्याला म्हणतात, जादूच्या जात्या, मला थोडं पीठ दे. क्षणात जाते फिरू लागतं आणि भरपूर पीठ तयार होतं. रामू आणि त्याची पत्नी आनंदी होतात. त्यातलं थोडं गरजेपुरतं पीठ घेऊन म्हणतात, थांब रे थांब जादूच्या जात्या. असलं म्हटल्यावर जातं थांबतं आणि पिठाच्या भाकऱ्या बनवून खातात. थोड्याच दिवसात गणू सुखात राहू लागतो. त्याच गावात रामूचा मोठा भाऊ शामू राहत होता. तो खूप श्रीमंत होता, पण फारच कंजूस आणि अहंकारी होता. या जादूच्या जात्याची गोष्ट शामूच्या कानावर जाते आणि आपल्या लहान भावाचा आनंद आणि संपत्ती बघून त्याचा जळफळाट होतो. तो जादूचे जाते चोरायचं ठरवतो आणि एका रात्री गुपचूप जादूचे जाते चोरून आपल्या घरी नेतो. घरी जाऊन मोठ्याने जात्याला सांगतो, जादूचे जाते, मला सोने नाणे दे. त्याचबरोबर जाते वेगाने फिरू लागतं आणि जात्यातून सोनं बाहेर पडू लागतं. पण लोभी शामूला जातं थांबवायचा मंत्र माहीतच नव्हता. सोनं वाढतच राहतं, घर भरतं, अंगण भरतं, शेवटी सगळं गाव सोन्याने भरून जातं. हे पाहून लोभी शामू पण घाबरून जातो. गावकरी घाबरून पळू लागतात. शेवटी रामूला ही बातमी कळते. रामू धावत येतो आणि जात्याला थांब रे थांब जादूच्या जात्या म्हणतो. क्षणात जाते शांत होतं. रामू शामूला म्हणतो, लोभ वाईट असतो, गरजेपुरतं घेणं हाच खरा आनंद. शामू लाजतो आणि आपली चूक मान्य करतो. दोघे प्रेमाने एकमेकांना भेटतात. मुलांनो, या गोष्टीचं तात्पर्य असे आहे की लोभ माणसाला श्रीमंत करत नाही, तर तो त्याला नष्ट करतो. समाधानातच खरी संपत्ती असते.